गोठणपार हत्याकांडातील 4ही आरोपी 12वीचे विद्यार्थी सामूहिक अत्याचार करून दगडाने ठेचून केली बालिकेची हत्या। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोठणपार लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही सबळ पुरावे नसताना मोठा सिताफीने या घटनेचा तपास करून 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून हे 4ही विधी संघर्ष बालक देवरी तालुक्याच्या चिल्हाटी गावातील रहिवासी आहेत। 19 एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणी सोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणपार गावात लग्न समारंभात आली होती। पीडित मुलीच्या मित्रांनी तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेगसात जंगलात घेऊन गेल्या। तिथे असलेल्या 4 मित्रांनी पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या करत बळ काढला। 20 एप्रिलला सकाळी पीडितेची शोध घेतला असता गावकऱ्यांनी पीडित मुलीचा मृतदेह जंगलात आढळला। पोलिसांना याची माहिती देण्यात आली, मात्र सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्याचा अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी 6 विविध पथके तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेचा मोबाईलवरून काही मुलांशी चॅटिंग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता 2 मुलांनी गुन्हा कबूल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कलम 302, 376, 363 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या 4ही विधी संघर्ष बालकांची रवानगी नागपूर येथील बाल सुधार गृहात करण्यात आली आहे। सदर माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषद निंदानंद झा, अपर पोलीस अधीक्षक यांनी माध्यमांना दिली।